नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साईकृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा भूगोल यामधील पाठ क्रमांक 3 बघणार आहोत आणि यामध्ये आपण बघणार आहोत नेहमी विचारणारे प्रश्न आणि त्याचबरोबर त्यांची विश्लेषणसुद्धा। म्हणजे तुमची येणारी जी पण परीक्षा असेल त्यामध्ये तुम्हाला या व्हिडिओचा नक्की फायदा होणार। त्यासाठी तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिकसुद्धा। पहिला प्रश्न बघू। पहिला प्रश्न समजून घेऊ। जसं बघा, महाराष्ट्रात सर्वात कमी किनारपट्टी लाभलेला जिल्हा कोणता? आपल्या महाराष्ट्रामध्ये जी पण किनारपट्टी आहे मुलांनो, ही एकूण 7 जिल्ह्याला किनारपट्टी लाभलेली आहे आणि त्यापैकी आपल्याला विचारलं सर्वात कमी कोणत्या जिल्ह्याला, तर याचं उत्तर आहे मुलांनो ठाणे। ठाणे जिल्ह्याला बघितलं मुलांनो तर फक्त 25 किलोमीटर एवढीच आपल्याला समुद्र किनारपट्टी लाभलेली दिसते आणि सर्वाधिक समुद्र किनारपट्टी बघितलं तर रत्नागिरी जिल्ह्याला आहे, ती आहे 237 किलोमीटर। ठाणे जिल्हा बघितलं तर उत्तरेकडचा जिल्हा आहे आणि रत्नागिरी बघितलं तर दक्षिणेकडचा। आता तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की महाराष्ट्राला एकूण किनारपट्टी किती लाभलेली आहे। पुढचा प्रश्न बघू, काळजीपूर्वक लक्ष द्या। महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीचा विस्तार उत्तरेला आणि दक्षिणेला या दोन नद्याच्या दरम्यान आहे। म्हणजे आपला जो विस्तार आहे मुलांनो, कोणत्या नदीपासून कोणत्या नदीपर्यंत आहे, त्याचं उत्तर आहे मुलांनो दमणगंगा ते तरेखोल। म्हणजे उत्तरेकडच्या आणि दक्षिणेकडच्या नद्याच्या बिटवीन आपल्याला 7 जिल्ह्यामध्ये आपल्याला समुद्र किनारपट्टी दिसून येते। ही पण एक गोष्ट लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न बघू। पुढचा प्रश्न दिलेला आहे, महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीची सर्वाधिक रुंदी कोणत्या नदीच्या खोऱ्यात आहे? म्हणजे आपल्या जी पण कोकण किनारपट्टी आहे मुलांनो, याची जी खोली कोणत्या नदीच्या खोऱ्यात सर्वाधिक दिसून येते असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। याचं उत्तर आहे मुलांनो उल्हास। उल्हास नदीच्या खोऱ्यामध्ये मुलांनो बघितलं तर आपल्याला 30 ते किती 60 किलोमीटर एवढी रुंदी दिसून येते आणि उल्हास नदीवरच मुलांनो बघितलं तर ठाणे जिल्हा वसलेला आहे। ही पण एक कॉन्सेप्ट लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या, अतिशय महत्त्वाचा। रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर कोणती खाडी आहे? म्हणजे आपण बघितलं मुलांनो तर आपण दक्षिणेकडून गेलो तर पहिले भेटते आपल्याला रत्नागिरी आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या वरती नंतर कोण भेटते आपल्याला रायगड। या दोन जिल्ह्याच्या एकदम सीमेवर मुलांना आपल्याला कोणती खाडी दिसून येते, तर याचं उत्तर येते मुलांनो बाणकोट। आणि बाणकोट ही जी खाडी आहे मुलांनो, ही सावित्री या नदीवर वसलेली आहे। म्हणजे सावित्री या नदीवर ही खाडी आहे। सोबतच आपल्याला हे पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे, रोहा, राजापुरी आणि धरमतर हे जे खाडी आहे मुलांनो, हे कोणत्या जिल्ह्यात आहे, त्याचं उत्तर असणार बघितलं तर रायगड। आपल्याला मुलांनो खाडी यावर भरपूर प्रश्न विचारतात, त्यामुळे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। पुढचा प्रश्न बघू, थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्या। प्रश्न का दिलेला त्याकडे लक्ष द्या। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांच्या सीमेवर कोणती खाडी आहे? जसं बघितलं मुलांनो, आपण बघितलं तर दक्षिणेकडून गेलो तर पहिले आपल्याला सिंधुदुर्ग जिल्हा दिसून येतो आणि त्याच्यावरती कोणता येतो बघितलं तर रत्नागिरी। म्हणजे आपल्याला प्रश्न विचारला याच्या एकदम सीमेवर कोणती खाडी आहे, त्याचं उत्तर येते मुलांनो विजयदुर्ग ही खाडी आहे। बरोबर आहे, विजयदुर्ग लक्षात ठेवायचं। आणि नंतर बघितलं मुलांनो तर देवगड, कलावती आणि तरेखोल हे सर्व खाड्या मुलांनो बघितलं तर आपल्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिसून येते। सिंधुदुर्ग, तरेखोल म्हटलं तर मुलांनो एकदम दिसूनच पडते दक्षिणेकडची खाडी। ओके, पुढचा प्रश्न घेऊ। पुढचा प्रश्न दिलेला आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या। महाराष्ट्रातील कसारा घाट मुंबई आणि नाशिक जिल्ह्यामध्ये कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर आहे? आपल्याला म्हटलं कसारा घाट कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर, तर याचं उत्तर येते मुलांनो 03। यामध्ये मुलांनो 04 आहे, हा बघितलं तर बोरघाट आहे, बोरघाट। आणि हा बघितलं तर मुंबई आणि पुणे या दोन शहरामध्ये आहे। ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊ। पुढचा प्रश्न महत्त्वाचा, लक्ष द्या। महाराष्ट्रातील कोणती नदी दक्षिण वाहिनी नदी नाही? दक्षिण वाहिनी नदी नाही, याचं उत्तर येते मुलांनो पैनगंगा। पैनगंगा का बरं नाही, तर पैनगंगेचा उगम बुलढाणा जिल्ह्यात होतो आणि हे मुलांनो बघितलं तर अशी का होते इकडं गडचिरोली नांदेड जिल्ह्यापर्यंत वाहत येते। बाकीच्या सर्व मुलांनो महाराष्ट्रातील दक्षिण वाहिनी नद्या आहे। ओके, चला पुढे जाऊ। पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या। ठाणे जिल्हा कोणत्या नदीच्या काठावरील जिल्हा आहे? आत्ताच आपण बघितलं मुलांनो तर उल्हास, हा काही जास्त नाही माहिती आहे भरपूर जणांना। पुढचा प्रश्न आहे बघा, कोणत्या नदीवर महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवर सरदार प्रकल्प उभारण्यात आला? तर याचं उत्तर येते मुलांनो बघितलं तर तवा।
तवा ही बघितलं तर नर्मदा नदीची उपनदी आहे मुलांनो. आता हे प्रमुख नदी आहे म्हणून तिला काय म्हणते मुलांनो, नर्मदा नदीवर हे प्रकल्प आहे. पण एक्झॅक्टली हे तवा या नदीवर आहे. त्याचमध्ये मुलांनो बघितलं तर नर्मदा नदीच्या या दोन काय आहे, उपनद्या आहे. काय म्हणतो, उदई आणि देवगंगा. आणि ह्या बघितलं तर दक्षिणेकडच्या नदी आहे त्याच्या उपनदी कोणत्या, या नर्मदा नदी आपल्या भारतातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे. सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी लक्षात राहू देसान. माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगसान महाराष्ट्रातली सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी कोणती. पुढचा प्रश्न बघू, काळजीपूर्वक लक्ष द्या. तापी नदी महाराष्ट्रातून नंदुरबार जिल्ह्यात कोणत्या तालुक्यातून गुजरातमध्ये प्रवेश करते. जी तापी नदी आहे मुलांनो, ही बघितलं तर नंदुरबार जिल्ह्यातून गुजरातमध्ये कुठे ट्रान्सफर करते असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे. याचं उत्तर इथे मुलांनो बघितलं तर तळोदा. त्यानंतर तापी नदी ही आपल्या महाराष्ट्रातली सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे. सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी. याच नदीला आपण म्हणतो खानदेश कन्या असं सुद्धा म्हणतो मुलांनो. काय म्हणतो आपण, खानदेश कन्या. ही पण गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे प्रश्न चुकणार नाही. पुढचा प्रश्न लक्ष देसान. तापी नदीच्या उजव्या बाजूने उत्तरेकडून येऊन मिळणारी गोमती नदी कोणत्या ठिकाणी संगम होतो. मुलांनो, गोमती जी नदी आहे हिचा संगम कुठे होतो असा आपल्याला प्रश्न विचारायला. गोमती नदी महत्त्वाचा प्रश्न आहे मुलांनो. याचं उत्तर येते शहादा. पण बघा, गोमती नदी ही कोणाची उपनदी आहे तर तापी नदीची. म्हणजे एकाच प्रश्नात दोन प्रश्न आहे, थोडंसं समजून घेणं गरजेचं आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे. पुढच्या प्रश्नाकडे लक्ष देसान. तापी आणि गिरणा नदीचा संगम स्थळ कोणत्या ठिकाणी आहे. आता तापी आणि गिरणा म्हटलेला आहे, याचा संगम स्थळ कुठे आहे मुलांनो. त्याचं उत्तर इथे बघितलं तर रामेश्वर कुठे मुलांनो, तर जळगाव जिल्ह्यामध्ये. हे एक कॉन्सेप्ट लक्षात ठेवसान. पुढचा प्रश्न आहे. पांझरा शहर कोणत्या नदीच्या काठावरील शहर आहे. पांझरा शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे. तर याचं उत्तर इथे मुलांनो बघितलं तर धुळे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे. तर याचं उत्तर इथे मुलांनो पांझरा. त्यानंतर बघा, तितरू ही जी नदी आहे याच्या मुलांनो कोणता, तर बघितलं तर चाळीसगाव. ओके, पुढचा प्रश्न आहे. काळजीपूर्वक लक्ष देसान. पूर्णा नदीच्या खोऱ्यात कोणत्या जिल्ह्याचा समावेश होतो. पूर्णा नदीच्या खोऱ्यात. याचं उत्तर आहे मुलांनो तिन्ही पण. हे लक्षात ठेवसान. अकोला, बुलढाणा आणि जळगाव. पूर्णा ही मुलांनो बघितलं तर तापीची प्रमुख उपनदी आहे. पुढचा प्रश्न लक्ष देसान. गोदावरी नदी नांदेड जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी तेलंगणात प्रवेश करते. गोदावरी नदी मुलांनो नांदेड जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी तेलंगणात प्रवेश करते. तर याचं उत्तर येते मुलांनो धर्माबादमधून ती नांदेडमध्ये प्रवेश करते मुलांनो. कोणती, गोदावरी नदी. पुढचा प्रश्न आहे. गोदावरी नदीच्या डाव्या बाजूने येऊन मिळणारी नदी कोणती. डाव्या बाजूने येऊन मिळणारी नदी कोणती. याचं उत्तर आहे मुलांनो सर्वच. यामध्ये बघितलं तर कांदवा ही नाशिकमध्ये येऊन मिळते मुलांनो. त्यानंतर शिवना हे बघितलं तर औरंगाबाद, आता त्याला म्हणू छत्रपती संभाजीनगर. दक्षिण पूर्णा मुलांनो परभणी इथे आपल्याला हे येऊन मिळते. फक्त एवढं लक्षात ठेवायचं, हे डाव्या बाजूच्या नद्या आणि हे कोणत्या ठिकाणी येऊन मिळते. पुढचा प्रश्न आहे. काळजीपूर्वक लक्ष द्या. बीड जिल्ह्याचे मुख्य ठिकाण कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे. बीड जिल्ह्याचे मुख्य ठिकाण म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर येते मुलांनो बिंदुसरा ही नदीच्या इथे वसलेल्या मुलांनो बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न काळजीपूर्वक लक्ष द्या. खालीलपैकी कोणती नदी गोदावरी नदीचा भाग नाही. तर हे दिसून येते मुलांनो भातसा ही बघितलं तर कोकणातली नदी आहे, कोकणातली. पण बाकीच्या सर्व मुलांना बघितलं तर हे आपल्याला गोदावरी नदीच्या खोऱ्यात दिसते. गोदावरी नदीची मुलांना उपखोरे हे एकूण 8 खोरे आहे मुलांना. उपखोरे किती आहे तर 8. पुढे बघितलं तर पुढे दिलेला बघा. बीड जिल्ह्याची दक्षिण सरहद कोणती नदी तयार करते. दक्षिण म्हटलेलं आहे, मुख्य ठिकाण आपण बघितलेलं आहे. मुख्य ठिकाण कोणती मुलांना बघितलं आहे. आताच आपण बघितलं थोडा वेळ पहिले मुख्य ठिकाण. आता आपल्याला का विचारायला बघितलं तर त्यांनी का म्हटलेलं आहे तर दक्षिण सरहद कोणती नदी तयार करते.
आपल्या कोणत्या याची म्हटलेलं आहे तर बघितलं तर बीड जिल्ह्याची दक्षिण सरहद. थोडंसं काळजीपूर्वक थोडंसं लक्ष द्यायचं म्हणजे प्रश्न चुकणार नाही. दक्षिण याचं उत्तर आहे मुलांना बघितलं तर गावांनो मांजरा. मुख्य ठिकाण बिंदुसरा. 2 गोष्टी लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती नदी तापीची उपनदी नाही? तापीची उपनदी कोणती नाही याचं उत्तर आहे ते बघितलं तर दुबना ही मुलांनो गोदावरीची उपनदी आहे. पुढचा प्रश्न आहे लक्ष द्यायचा. तापी आणि पूर्णा संयुक्त प्रवाह कोणत्या जिल्ह्यातून वाहते? तापी आणि पूर्णा या दोघांचे संयुक्त प्रवाह हे तिन्ही पण जिल्ह्या मुलांनो. हा प्रश्न लिहिताना थोडीशी मिस्टेक झाली त्याच्याबद्दल सॉरी. पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या. कृष्णा नदीच्या उजव्या तीराची प्रमुख नदी कोणती? कृष्णा नदीच्या उजव्या तीराची म्हटलेल्या उजव्या याचं उत्तर येते मुलांनो पंचगंगा. कोणती म्हणून आपण? पंचगंगा. पुढचा प्रश्न आहे लक्ष द्यायचा. कोकणाची उत्तर आणि दक्षिण सीमा यांनी निश्चित केलेली आहे. उत्तरेकडे कोणची मुलांना बघितलं तर दमनगंगा, दक्षिणेकडे कोणची तर तरेखोल. पुढचा प्रश्न आहे वैनगंगा ही गोदावरीची उपनदी आहे तर या नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यातून होतो? याचं उत्तर येते मुलांनो शिवनी हा जिल्हा बघितलं तर मध्य प्रदेश या राज्यातून आहे. वैनगंगा नदीवरच्या खोऱ्यामध्ये आपल्याला भात पिकं दिसते. वैनगंगा नदीवर मुलांना बघितलं तर आपल्याला इंदिरा सागर हा राष्ट्रीय प्रकल्प दिसून येते. त्याला म्हणतो आपण गोसीखोर. बरोबर आहे, गोसीखोर. पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या. महाराष्ट्राच्या पठारावरील म्हणजे पूर्वीच्या गोंडवाना भागातील नदी असल्या कारणाने गोदावरी नदीस काय म्हणते? पूर्वीच्या म्हटलं गोंडवाना भागातील तर हिला काय म्हणते मुलांनो? रुद्रगंगा. लक्षात ठेवसान. पुढचा प्रश्न महाराष्ट्रात खालीलपैकी कोणती नदी वर्धा नदीची उपनदी आहे? याचं उत्तर येते मुलांनो निरगुडा ही मुलांनो आपल्याला काय म्हणतो? वर्धा नदीची उपनदी आहे. यामध्ये सुद्धा आपल्याला कोळशाचे साठे दिसते मुलांनो, कोळशाचे साठे. पुढचा प्रश्न आहे वणी हे गाव कोणत्या नदीवर वसले आहे? तर याचं उत्तर आहे मुलांनो बघितलं तर निरगुडा ही वर्धा नदीची उपनदी आहे. आणि वणी हे शहर म्हणण्यापेक्षा हे गाव किंवा तालुका यवतमाळ या जिल्ह्यात दिसून येतो मुलांनो, यवतमाळ या जिल्ह्यात. पुढचा प्रश्न महत्त्वाचा आहे. बघितलं तर उत्तरेकडून दक्षिणेकडे रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांचा खालीलपैकी कोणता क्रम बरोबर आहे? उत्तरेकडून दक्षिणेकडे मुलांनो जिल्ह्यांचा क्रम म्हटलं तर याचं उत्तर येते मुलांनो ऑप्शन क्रमांक 1 सावित्री, भारजा, जोग आणि वैशिष्ट्य हे मुलांनो उत्तरेकडून दक्षिणेकडे. लक्षात ठेवसान. पुढचा प्रश्न आहे भीमा नदीची एकूण लांबी 860 किमी आहे पण महाराष्ट्रातली लांबी किती किलोमीटर? आता आलं मुलांना आपण भीमा नदीची एकूण लांबी 860 किलोमीटर आहे तर तिची महाराष्ट्रात किती तर 451. भीमा नदीच्या खोऱ्यातील जिल्हे लक्षात ठेवसा मुलांनो पुणे आणि दुसरा कोणचा? सोलापूर. पण हे दोन्ही पण जिल्हे पूर्ण आहे मुलांनो, संपूर्ण. ओके. पुढचा प्रश्न पुणे आणि अहमदनगर जिल्ह्याची नैसर्गिक सीमा कोणती नदी तयार करते? तर याचं उत्तर येते मुलांनो भीमा. कोणती नदी करते तर भीमा. पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या. भीमा नदीच्या डाव्या तीराने मिळणारी उपनदी कोणती? डाव्या तीराने म्हटलेलं आहे तर याचं उत्तर येते सीना या नदीवर मुलांनो अहमदनगर हे शहर वसलेलं आहे. इंद्रायणी, नीरा आणि मान या भीमा नदीच्या मुलांनो उजव्या तीराने मिळणाऱ्या नद्या आहे. कोणत्या तीराने? उजव्या तीराने. पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न भास्सा आणि काडू या 2 नद्या कोणत्या नद्याच्या उपनद्या आहे? याचं उत्तर आहे मुलांनो उल्हास नदीचा जेवढा नदीचं खोरं आहे त्याच्यापैकी 55.7% खोरे फक्त या 2 उपनद्यांनी ते व्यापलेलं आहे मुलांनो. ओके. पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या. खालीलपैकी गोदावरीची कोणती उपनदी नाही?
इंद्रायणी ही गोदावरीची उपनदी नाही, तर हे मुलांनो भीमा नदीची उपनदी आहे, पण ती पण उजव्या तीराने, उजव्या लक्षात ठेवायचं, उजव्या. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. भीमा नदीला हवेली या ठिकाणी उजव्या तीराने मिळणारी नदी कोणती? उजव्या तीराने मुलांनो भीमा नदीला मिळणारी नदी कोणची? इंद्रायणी महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आहे मुलांनो, काळजीपूर्वक लक्ष द्या. प्रश्न म्हटलं, महाराष्ट्रातील पश्चिमेकडून उत्तरेकडे जाणाऱ्या नदींच्या खोऱ्यांचे क्रम लावा, असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे. याचं उत्तर येते मुलांनो ऑप्शन क्रमांक 3. सावित्री ही पश्चिमेकडची म्हणजे कोकणातली नदी आहे. भीमा पुणे जिल्ह्यात, सीना अहमदनगर आणि वैनगंगा ही आपल्याला दिसून येते इकडं मुलांनो गडचिरोली इकडं. पुढचा प्रश्न आहे, ही वर्धा नदीची उपनदी आहे. हा प्रश्न तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगसाल. ओके, चला आजचे दिवसपर्यंत बस. पुन्हा भेटू मुलांना आपण एक दुसऱ्या आपल्या व्हिडिओमध्ये. ओके, थँक्यू व्हेरी मच. टेक केअर.